हॅलो एव्हरीबडी, SK कॉमर्स क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. TYBCom ऑडिटिंग अँड टॅक्सेशन या सब्जेक्टचे यापूर्वीही मी काही MCQ व्हिडिओज या चॅनलवर अवेलेबल केलेले आहेत. आज या व्हिडिओमध्ये मॅक्झिमम क्वेश्चन्स आणि मोस्ट लाईकली क्वेश्चन्स घेण्याचा मी प्रयत्न करतो आहे. आज व्हिडिओ पाहताना तुम्हाला प्रत्येक प्रश्नानंतर थोडा वेळ, जेणेकरून विद्यार्थ्यांना विचार करून नेमकं उत्तर काय आहे याचा गेस करण्यासाठी थोडासा वेळ दिला जाईल. तेवढ्या वेळामध्ये तुम्हाला आन्सर गेस करायचं आणि मी प्रत्येक प्रश्नानंतर लगेच आन्सर हायलाईट करणार आहे. उत्तर शोधायचं कसं आणि ते लक्षात कसं ठेवायचं याबद्दलही थोड्याफार मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. चला सुरू करूया. आपण आजचा व्हिडिओ MCQ इन डायरेक्ट टॅक्सेस, दॅट इज इन्कम टॅक्स. SK कॉमर्स क्लासेस संगमनेर, TYBCom ऑडिटिंग अँड टॅक्सेशन, multiple choice questions, income tax. Income tax is collected on all types of income except. Income tax म्हणजे सर्व प्रकारच्या इन्कमचा टॅक्स असतो, फक्त कोणता इन्कम सोडून. असा जर क्वेश्चन आला तर पर्याय पहा: ॲग्रिकल्चरल इन्कम, इंडस्ट्रियल इन्कम, कॅपिटल गेन आणि हाऊस होल्ड प्रॉपर्टी. मित्रांनो, आपणा सर्वांना माहिती आहे इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 नुसार इन्कम टॅक्सची डेफिनेशनच आहे: इन्कम टॅक्स इज अ टॅक्स चार्ज बाय सेंट्रल गव्हर्नमेंट ऑन ऑल टाइप्स ऑफ इन्कम्स अदर दॅन ॲग्रिकल्चर इन्कम. म्हणजे ॲग्रिकल्चरल इन्कम सोडून बाकीच्या इन्कमवर इन्कम टॅक्स चार्ज केला जातो. म्हणजे याचं उत्तर काय असेल? Very good, agricultural income. Second question, the Income Tax Act has been brought into force with effect from. आता इन्कम टॅक्स ऍक्ट तुम्हाला माहिती आहे 1961 चा कायदा, परंतु तो अंमलात केव्हापासून आणण्यात आला? पर्याय पहा: 1 मार्च 1971, 1 मार्च 1961, 1 एप्रिल 1961 का 1 एप्रिल 1962, 1971, 61 का 62. एप्रिल आणि मार्च असा फरक आहे. व्हेरी गुड आन्सर. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं 1961, परंतु त्याचा इफेक्ट फ्रॉम आहे 1962. ओके, लक्षात असू द्या. नेक्स्ट, थर्ड क्वेश्चन. ऍज पर इन्कम टॅक्स ऍक्ट 1961, income tax is charged on the income of dash dash at the rate which are prescribed by the Finance Act of relevant. पाहूया पर्याय काय आहे. करंट इयर, 1 year बिफोर प्रिव्हियस इयर, प्रिव्हियस इयर, नन ऑफ द अबव. म्हणजे आपला जो इन्कम आपण चार्ज करतो फायनान्स ऍक्ट नुसार ते कोणत्या वर्षाच्या इन्कमवर चार्ज होतात? तर याचं उत्तर आहे प्रिव्हियस इयर, म्हणजे ऑप्शन सी. ओके, बी ऑप्शन आहे 1 year बिफोर प्रिव्हियस इयर, म्हणजे मागच्याच्या मागचं वर्ष, 2 वर्ष अगोदर. नाही, पर्याय सी. द इन्कम टॅक्स ऍक्ट कम इनटू फोर्स ऑल ओव्हर इंडिया एक्सेप्ट डॅश डॅश. आपल्या सर्वांना माहिती आहे इन्कम टॅक्स हा भारतामध्ये संपूर्ण सारख्याच पद्धतीने अंमलात आणला जातो, परंतु बऱ्याच वेळेला बरेच कायदे भारतातल्या काही प्रदेशांमध्ये हे अंमलात आणले जात नाही, लागू होत नाही. म्हणून इथेही असा प्रश्न विचारलेला आहे. पाहूया. अंदमान अँड निकोबार जे युनियन टेरिटरी आहे, जम्मू अँड काश्मीर, गोवा आणि नन ऑफ द अबव. मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना उत्तर असं वाटत असेल का
जम्मू अँड काश्मीरला सुद्धा इन्कम टॅक्स ऍक्ट अप्लाय होत नाही. बरेच कायदे जम्मू अँड काश्मीरला लागू होत नव्हते. बघूया इन्कम टॅक्स ऍक्ट एक्सेप्ट, तर आन्सर आहे नन ऑफ द अबव. म्हणजे भारतामध्ये सर्वत्र इन्कम टॅक्स ऍक्ट हा सारखाच लागू पडतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. The liability of taxpayer is determined with reference to his dash dash. जो टॅक्सपेयर आहे त्याची लायबिलिटी कशा पद्धतीने? ऑप्शन पहा. फायनान्शियल स्टेटस, बिझनेस और प्रोफेशन, बँक बॅलन्स आणि रेसिडेन्शियल स्टेटस. 4 पर्याय आहेत. टॅक्सपेयरची लायबिलिटी कशानुसार ठरवली जाते असा क्वेश्चन आहे. गुड. काय उत्तर आहे? रेसिडेन्शियल स्टेटस. ठीक आहे. नेक्स्ट. द फायनान्स ऍक्ट इज पास एव्हरी इयर बाय द पार्लिमेंट इन द फॉर्म पॉप्युलरली नोन ॲज. त्या फॉर्मला म्हणजे जे फायनान्स ऍक्ट मध्ये पार्लिमेंटमध्ये जे पास होतं, जे ठरवलं जातं त्याला काय म्हणतात? दरवर्षी जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये ते होत असतं. ठीक आहे. होया. इन्कम टॅक्स म्हणतात, असेसमेंट म्हणतात, बजेट म्हणतात का एस्टिमेट म्हणतात? पाहूया काय उत्तर आहे. गुड आन्सर, बजेट. नेक्स्ट क्वेश्चन. द फुल फॉर्म ऑफ टीडीएस. टीडीएसचा पूर्ण फॉर्म काय? टॅक्स डिटरमायनेशन सिस्टीम, ट्रेड डिव्हिजन सिस्टीम, टॅक्स डिडक्टेड ऍट सोर्स आणि नन. गुड आन्सर, ऑप्शन सी इज आन्सर. ओके. नेक्स्ट. द पिरियड ऑफ 12 months commencing on the first day of April every year and ending on 31st March is called as. 12 महिन्याचा कालावधी जो एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवशी सुरू होतो. पर्याय काय आहे? अकाउंटिंग इयर, असेसमेंट इयर, कॅलेंडर इयर का अकॅडमिक इयर? काय म्हणतात त्याला? ओके. गुड आन्सर, बी असेसमेंट इयर. अकाउंटिंग इयर कोणतंही असू शकतं. कॅलेंडर इयर 1 जानेवारी पासून सुरू होतं. ठीक आहे. पुढे डॅश डॅश इयर मीन्स द फायनान्शियल इयर इमिजिएटली प्रिसिडिंग द असेसमेंट इयर. असेसमेंट इयरच्या इमिजिएट प्रिसिडिंग, लगेच मागील वर्ष जे असतं त्याला कोणतं वर्ष म्हणतात? अकाउंटिंग इयर, प्रिव्हियस इयर, कॅलेंडर इयर का अकॅडमिक इयर? पुन्हा तेच ऑप्शन आहे पहा. येस, गुड आन्सर इयर. ऑप्शन बी प्रिव्हियस इयर इज आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. Agricultural income is completely exempted for assessment year dash dash. पर्याय 1981-82, 1961-62, 1974-75, 1984-86. बघा, शेतीवरील उत्पन्नावरती टॅक्स केव्हापासून बंद झाला? ठीक आहे. गेस करण्यात अर्थ नाही. ठीक आहे. तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ऑप्शन सी 1974-75 पासून ऍग्रिकल्चर इन्कमचा टॅक्स बंद झालेला आहे. ठीक आहे. एक्झेम्प्टेड म्हणजे तो इन्कम मध्ये गृहीत धरला जात नाही. नेक्स्ट. द प्रोव्हिडंट फंड ऍक्ट इज 1961, 1949, 1925, 1930. प्रोव्हिडंट फंडचा कायदा कोणता आहे? गुड आन्सर. मेजॉरिटी ऑफ स्टुडंट्स थिंक ऑप्शन सी 1925 इज आन्सर. Partial withdrawal from NPS not exceeding dash dash of the employee's contribution. पर्याय पाहूया. 25, 50, 40, 90. इथं पर्सेंटेज शब्द राहिलेला आहे. पार्शियल विड्रॉल असतं एनपीएसचं, ते किती टक्क्यापेक्षा जास्त नसावे? कोणाच्या? एम्प्लॉईच्या कॉन्ट्रीब्युशन. ओके. तर त्याचा आन्सर आहे 25%, नॉट मोर दॅन
25%. पर्सेंट शब्द राहिलेला आहे इथे. ओके, नेक्स्ट, द इन्कम फ्रॉम फॉरेन कंपनी by providing technical services in project connected with security of India is exempted dash from tax liability. पर्याय पाहूया आपण. 25%, 40%, 50%, 100%. इन्कम फ्रॉम फॉरेन कंपनी म्हणजे फॉरेन कंपनीचा इन्कम बाय प्रोव्हाइडिंग टेक्निकल सर्व्हिसेस, ज्या टेक्निकल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात इन प्रोजेक्ट कनेक्टेड विथ सिक्युरिटी ऑफ इंडिया, तर त्याचा जो इन्कम आहे तो एक्झेम्प्टेड किती असतो. ठीक आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो, याची संपूर्ण अमाऊंट एक्झेम्प्टेड असते, म्हणजे याला टॅक्स मध्ये इन्कम म्हणून गृहीत धरलं जात नाही ऍट द टाइम ऑफ कॅल्क्युलेशन इन्कम. ओके, म्हणजे इथे फुल अमाऊंट, फुल म्हणजे किती, व्हेरी गुड, 100%. शेअर ऑफ प्रॉफिट फ्रॉम पार्टनरशिप फर्म सेक्शन 10(2)(a इज एक्झेम्प्टेड डॅश फ्रॉम टॅक्स. बघा, समजा एखाद्या पर्सनला त्याच्या पार्टनरशिप फर्म मधून सुद्धा प्रॉफिट मिळत असेल तर तो त्याचा किती, त्या प्रॉफिट पैकी किती भाग इन्कम म्हणून घेतला जात नाही. हो, या ऑप्शन काय आहे, 30%, 60%, 50% आणि 100%. मित्रांनो, माहिती असू द्या, पार्टनरशिप फर्म ही सुद्धा एक पर्सन आहे, ती स्वतःच्या इन्कम वरती टॅक्स ऑलरेडी पे केलेला असतो, म्हणून याचा जो प्रॉफिट जो पार्टनरला पुन्हा मिळतो त्यावरती पुन्हा इन्कम टॅक्स चार्ज होत नाही. ओके, अँड दॅट्स वाय आन्सर इज हिअर 100%. ओके, नेक्स्ट, मी एक्सप्लेनेशन का सांगतो, कारण परीक्षेच्या वेळेला मी परिस्थिती पाहिलेली आहे, अनुभवलेली आहे. बरेच प्रश्न सोपे असून सुद्धा आपल्याला त्याचा अर्थ कळत नाही, आणि म्हणून मी एक्सप्लेन करून सांगतो आहे. प्रश्न सोपा असतो पण त्यावेळेला सुचत नाही. ठीक आहे, द अवॉर्ड्स अँड रिवॉर्ड्स आर फुल्ली एक्झेम्प्टेड फ्रॉम इन्कम टॅक्स इफ अवॉर्ड्स अँड रिवॉर्ड म्हणजे समजा मला माझ्या एम्प्लॉयर कडून जर काही बक्षीस मिळाले असतील, एखादं टार्गेट पूर्ण केलं असेल तर जे बक्षीस मिळतात, तर त्यावरती किती टॅक्स असतो आणि केव्हा ते एक्झेम्प्टेड असतील असा प्रश्न विचारला. फुल्ली एक्झेम्प्टेड केव्हा असतील, पेमेंट इन काइंड म्हणजे वस्तूच्या स्वरूपात असेल तर, पेमेंट इन कॅश, कॅश मध्ये असेल तर, पेमेंट इन कॅश ऑर इन काइंड असेल तर, आणि नन ऑफ दीज. नन ऑफ दीज म्हणजे काही नाही, तो पर्याय असू शकतो. मित्रांनो, ज्या वेळेला एखाद्या एम्प्लॉईला त्याच्या एम्प्लॉयर कडून कोणत्याही प्रकारचा अवॉर्ड आणि रिवॉर्ड मिळाला असेल तर त्यावर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट टॅक्स चार्ज करत नाही, बिकॉज इट डज नॉट कन्सिडर्ड ॲज अ इन्कम. ओके, म्हणून तो कॅश ऑर इन काइंड, पैशाच्या स्वरूपात असो किंवा वस्तूच्या स्वरूपात असो, त्याच्यावरती टॅक्स चार्ज होत नाही, फुल्ली एक्झेम्प्टेड. ओके ओके, द फ्लॅट रेट फॉर लॉंग टर्म कॅपिटल गेन, कॅपिटल गेन वरचा प्रश्न आहे. फ्लॅट रेट, लॉंग टर्म कॅपिटल गेन जर असेल म्हणजे अशी ॲसेट ट्रान्सफर केली जी आपल्याकडे 24 महिन्यापेक्षा जास्त कालावधी आपल्याकडे होती. कॅपिटल गेन म्हणजे काय हे तुम्ही शिकलेला आहात, लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म. जर लॉंग टर्म कॅपिटल गेन असेल तर त्यावरती फ्लॅट रेट इन्कम टॅक्स असतो. तो किती असतो, 35%, 20%, 50% का 10%? Yes, good, 20% is answer. Next question, the income received and accrued outside India from a business, control or profession set up in India. Income received from outside India पण कंट्रोल किंवा प्रोफेशन सेटअप इन इंडिया. ओके, द टॅक्स इन्सिडेंस इन केस ऑफ नॉन रेसिडेंस इज. बर, पर्याय पाहू, टॅक्सेबल, नॉट टॅक्सेबल, पार्टली टॅक्सेबल, पार्टली एक्झेम्प्टेड. आता मित्रांनो, पर्याय सी आणि पर्याय डी दोघांचा अर्थ एकच आहे, पार्टली टॅक्सेबल आणि पार्टली एक्झेम्प्टेड. ओके, सेम मिनिंग आहे. ज्या वेळेला दुसऱ्या देशातून इन्कम येतो परंतु कंट्रोल मात्र आपल्या इंडियामध्ये आहे, अशा वेळेला त्या इन्कमवर
टॅक्स चार्ज होत नाही. ओके, दॅट्स वाय नॉट टॅक्सेबल. नेक्स्ट, डॅश डॅश इज एक्झेम्प्टेड फ्रॉम इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स मधून काय एक्झेम्प्ट केलेलं आहे? पर्याय पाहूया आपण. डिव्हिडंड फ्रॉम इंडियन कंपनी. इंडियन कंपनीचा डिव्हिडंड. डिव्हिडंड म्हणजे लाभांश. तुम्हाला माहिती आहे, जर शेअर्स आपण शेअर्स घेतलेले असतील तर त्यावरती जो मोबदला मिळतो इट इज कॉल्ड डिव्हिडंड. लाभांश म्हणतात त्याला. आणि डिव्हिडंड फ्रॉम फॉरेन कंपनी. ओके. इंटरेस्ट. इंटरेस्ट कशावर असतो? डिबेंचर्सवर. डिबेंचरवर असतो तो इंटरेस्ट आणि शेअर्सवर असतो तो डिव्हिडंड. ओके. तर इंटरेस्ट फ्रॉम इंडियन कंपनी आणि इंटरेस्ट फ्रॉम फॉरेन कंपनी. पहा काय पर्याय आहे, कोणता एक्झेम्प्ट असतो इन्कम टॅक्सला. मित्रांनो, ज्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंट इन काइंड ऑफ शेअर्स करतो त्यावेळेला आपण त्या कंपनीचे मालक असतो, आणि इन काइंड ऑफ डिबेंचर करतो त्यावेळेला आपण त्या कंपनीचे कर्जरोखे असतो. कर्जरोखे म्हणजे सावकार. ठीक आहे. मालक, ओनर, ज्या वेळेला आपले शेअर्स असतील त्यावेळेला त्यावर डिव्हिडंड मिळेल. जर तुम्हाला इंडियन कंपनीचे शेअर्स असतील आणि त्यावरती जर डिव्हिडंड मिळालेला असेल तर तो डिव्हिडंड इन्कम मध्ये इन्कम म्हणून गृहीत धरला जात नाही. त्यालाच एक्झेम्प्टेड आपण म्हणतो. म्हणजे पर्याय आहे ए, डिव्हिडंड फ्रॉम इंडियन कंपनी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग सेक्शन इज सेक्शन ऑफ एक्झेम्प्टेड इन्कम ऑफ इन्कम टॅक्स ऍक्ट. कोणता सेक्शन असा आहे जो एक्झेम्प्टेड फ्रॉम इन्कम टॅक्स ऍक्ट? पाहूया. सेक्शन 2, सेक्शन 10, सेक्शन 20 आणि सेक्शन 16. बरेच इन्कम आहेत ज्यावरती टॅक्स चार्ज केला जात नाही. तर त्या असे जे एक्झेम्प्टेडचे जे इन्कम आहेत त्याचा सेक्शन कोणता आहे असा प्रश्न विचारला. काय पर्याय आहे? माहिती असेल तर सांगताल तुम्ही. काय पर्याय आहे? सेक्शन 10. ओके. 20th नंबरचा क्वेश्चन आहे. डॅश डॅश ऑफ इन्कम टॅक्स ऍक्ट इज रिलेटेड टू रेसिडेन्शियल स्टेटस. रेसिडेन्शियल स्टेटस कशाशी संबंधित आहे? सेक्शन 12, सेक्शन 6, सेक्शन 24, सेक्शन 16. पहा वरती झालं. एक्झेम्प्टेडचा सेक्शन कोणता? सेक्शन बरेच वेळेला येऊ शकतात आणि सेक्शन नेमके आठवत नाही अशा वेळेला. आता आठवण नाही त्यासाठी माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर रेसिडेन्शियल स्टेटसला सेक्शन 6 आहे, लक्षात ठेवा. कोणता? सेक्शन 6. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द ऍग्रिकल्चरल इन्कम इन्क्लूड्स. ऍग्रिकल्चरल इन्कम मध्ये काय असतं? इन्कम फ्रॉम सेल ऑफ क्रॉप. क्रॉप शेती, शेतीतलं धान्य. ओके. इन्कम फ्रॉम नर्सरी. नर्सरी रोपवाटिका, ये भी पता है आपको. ओके. इन्कम फ्रॉम प्रिपरेशन ऑफ क्रॉप. अरे हे पण शेतीचे. मग ऍग्रिकल्चर इन्कम मध्ये याच्यापैकी काय असतं? सर तीनही असतात. मग पर्याय काय असेल? गुड आन्सर. ओके. ऑप्शन डी इज आन्सर हियर. ऑल ऑफ द अबव. ओके. बऱ्याच वेळेला मी काही प्रश्नांची उत्तर पाहिले, ऑल ऑफ द अबव किंवा नन ऑफ द अबव असे ऑप्शन असतात. मुलं कन्फ्युज होतात. ठीक आहे. शक्यतो असे उत्तर असतील किंवा नसतील याबद्दल आता जजमेंट करणं चुकीचं होईल. ठीक आहे. बेसिस ऑफ चार्ज टू कॅपिटल गेन इज. कॅपिटल गेनला कोणता चार्जिंग सेक्शन आहे? विच चार्जिंग सेक्शन? पर्याय पहा. सेक्शन 49, सेक्शन 45, सेक्शन 32 आणि सेक्शन 80. कॅपिटल गेन, दोन प्रकारचे कॅपिटल गेन असतात, एक लॉंग टर्म, एक शॉर्ट टर्म. ठीक आहे. लॉंग टर्म कॅपिटल गेन, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणजे काय माहिती? द इन्कम अरायझिंग फ्रॉम द ट्रान्सफर ऑफ ऍसेट. मालमत्ता विकल्यानंतर जो काही इन्कम मिळतो, मग त्याची तुमची परचेस कॉस्ट आणि सेलिंग कन्सिडरेशन यांचा विचार केला जातो. इंडेक्सेड कॉस्टही आहे त्यामध्ये.
डीप मध्ये नाही सांगत मी तर जास्त. याचा चार्जिंग सेक्शन कोणता आहे? व्हेरी गुड. बऱ्याच विद्यार्थ्यांनी 45 सेक्शन बी, सॉरी बी आन्सर सेक्शन 45 असं सांगितलेलं आहे, आणि दॅट इज राईट आन्सर. ओके, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, डॅश डॅश इज कॉजल इन्कम. कॉजल इन्कम कोणता आहे? पेन्शन रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड, डिव्हिडंड रिसिव्ड आणि विनिंग फ्रॉम लॉटरी. बघ, तो कॉजल इन्कम आपण अदर सोर्स मध्ये कन्सिडर करत असतो. कोणता आहे कॉजल इन्कम? गुड आन्सर ऑप्शन डी, विनिंग फ्रॉम लॉटरी, ज्यावरती फिक्स रेट पर्सेंटेज टॅक्स, फ्लॅट रेट टॅक्स चार्ज केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, डॅश डॅश मीन्स अ पर्सन बाय हुम एनी टॅक्स और एनी अदर सम ऑफ मनी इज पेबल अंडर इन्कम टॅक्स ऍक्ट. पर्याय, पर्सन, एन इंडिव्हिज्युअल, एसएससी आणि डीम एसएससी. व्यक्ती, पर्सन म्हणजे व्यक्ती ज्यावरती इन्कम टॅक्स चार्ज होतो. गुड आन्सर, एसएससी इज आन्सर. ओके, एसएससी असेसमेंट इयर याचे सेक्शनही बऱ्याच वेळेला परीक्षेला विचारले जातात. नेक्स्ट क्वेश्चन, प्रेझेंट फायनान्स मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र इज. फायनान्स मिनिस्टर कोण आहे? प्रेझेंट म्हणजे आता आज आपण व्हिडिओ पाहत असताना. ठीक आहे, बाळासाहेब थोरात, सुभाष देसाई, अजितदादा पवार, आदित्य ठाकरे. बाळासाहेब थोरात मला वाटतं महसूल मंत्री आहेत. सुभाष देसाई मला वाटतं खान कामगार मंत्री, हा असंच काहीतरी खातं आहे. अजितदादा पवार, आदित्य ठाकरे तर पर्यावरण आहे. तुम्हाला माहिती आहे आन्सर, अजितदादा पवार इज आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, सॅलरी फॉर द पर्पज ऑफ एंटरटेनमेंट अलाउन्स इन्क्लूड. सॅलरी फॉर द पर्पज ऑफ एंटरटेनमेंट अलाउन्स. ओके, एंटरटेनमेंट अलाउन्सच्या वेळेला आपण सॅलरी कॅल्क्युलेट करतो. त्यावेळेला सॅलरी म्हणजे काय असतं? बेसिक पे प्लस डीए प्लस फिक्स पर्सेंट कमिशन, ग्रॉस सॅलरी, आणि बेसिक पे प्लस डीए प्लस बोनस प्लस कमिशन प्लस ऑल टॅक्सेबल अलाउन्सेस. काय उत्तर असेल याचं? ऑप्शन बी जो आहे तो आपण मला वाटतं हाऊस रेंट अलाउन्सच्या वेळेस कॅल्क्युलेट करतो, त्यानंतर प्रॉव्हिडंट फंडच्या वेळेस कॅल्क्युलेट करतो. ऑप्शन डी जो आहे ते खूप मोठी यादी आपण मला वाटतं हाऊस अकोमोडेशनच्या वेळेला कॅल्क्युलेट करतो. ग्रॉस सॅलरीवरती तर फक्त आपण एटीसी कॅल्क्युलेट करत असतो, म्हणजे वेदर त्याचं कम्पेअर केलं जातं डोनेशन आणि एटीजी साठी. बेसिक पे इज आन्सर हियर, ऑप्शन ए. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, सॅलरी इन्क्लूड बेसिक पे प्लस डीए पार्ट फॉर्मिंग ऑफ रिटायरमेंट बेनिफिट प्लस कमिशन ऍट फिक्स पर्सेंट इन नेचर ऑफ कॅल्क्युलेशन ऑफ डॅश डॅश. रेंट फ्री अकोमोडेशन, हाऊस रेंट अकोमोडेशन, मोटर कार व्हॅल्युएशन, नन ऑफ द अबव. जस्ट मी अगोदर सांगितलं होतं आत्ताच. 3 गोष्टींची बेरीज करून घेतो आपण. काय उत्तर असेल त्याचं? व्हेरी गुड, हाऊस रेंट अलाउन्स. मिस्टर राम रिसीव अ ग्रॉस सॅलरी ऑफ ₹50,000 per month. Okay, in the previous year 2019-20 the salary of February and March, okay, 2 महिन्याची was paid in the month of May. बरं, find the total taxable salary. Okay, assessment 2020-20. 6 लाख, 1 लाख, 5 लाख, 7 लाख. रामला 50,000 रुपये महिन्याला मिळतात. एका वर्षाचे 6 लाख होतात, पण फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्याची सॅलरी त्याला मे महिन्यात मिळाली, तर त्याने किती रुपये टॅक्सेबल असतील? असं एक जनरल क्वेश्चन विचारलेला आहे.
मित्रांनो, अकॉर्डिंग टू रिसीट बेसिस, अक्रुअल बेसिस त्याला ड्यू बेसिस म्हटलं जातं. वेदर इन्कम जनरेटेड or not generated, a person is liable to pay tax on income. Okay, and that's why here we will consider the entire income for 12 months. And what is the income of 12 months? As per rupees 50,000 per month. As definite answer, 6 lakh is answer here. Next question. Employer's contribution to the following dash provident fund is fully exempted from tax. प्रोव्हिडंट फंड कायदा 1925 त्यानुसार आपल्या सिलेबस मध्ये 4 प्रकारचे प्रोव्हिडंट फंड सांगितलेले आहे. स्टॅट्युटरी प्रोव्हिडंट फंड, रेकॉग्नाइज प्रोव्हिडंट फंड, अनरेकॉग्नाइज प्रोव्हिडंट फंड आणि पब्लिक प्रोव्हिडंट फंड. तर इथं सांगितलंय या 4 पैकी अनरेकॉग्नाइज प्रोव्हिडंट फंड, पब्लिक प्रोव्हिडंट फंड, रेकॉग्नाइज प्रोव्हिडंट फंड आणि स्टॅट्युटरी प्रोव्हिडंट फंड यापैकी कोणत्या प्रोव्हिडंट फंडला फुल्ली एक्झेम्प्ट असतं आणि तो प्रोव्हिडंट फंड फक्त गव्हर्नमेंट एम्प्लॉईलाच मिळतो. प्रायव्हेट सेक्टर एम्प्लॉई डज नॉट रिसीव्ह दॅट टाइप ऑफ प्रोव्हिडंट फंड फॅसिलिटी. ओके, प्रोव्हिडंट फंड इट इज अ फॅसिलिटी, इट इज अ परक्विजिट्स. ओके, माझे मागे काही व्हिडिओ आहेत ज्यामध्ये अलाउन्सेस म्हणजे काय आणि परक्विजिट्स म्हणजे काय याचे फुल एक्सप्लेनेशन मी केलेलं आहे. बघा, आता आपण पाहूया फुल्ली एक्झेम्प्टेड कोणता आहे. येस, बरेच उत्तर म्हणतात ते स्टॅट्युटरी. पाहूया, चेक करूया. गुड आन्सर, स्टॅट्युटरी. वैधानिक म्हणतो आपण त्याला, वैधानिक, कायदेशीर. द टर्म एसएससी इज डिफाईन अंडर सेक्शन डॅश डॅश ऑफ अंडर इन्कम टॅक्स. एसएससी म्हणजे काय? हो, एसएससी म्हणजे माहिती ना आपल्याला. त्याचा सेक्शन कोणता आहे? सेक्शन पाहूया. सेक्शन 2(7), सेक्शन 2(9), सेक्शन 2(31) आणि सेक्शन 2(10). ठीक आहे. 2(9) तर असेसमेंट इयर आहे. 2(31) व्हेरी गुड, जवळपास सर्वांनी उत्तर दिले. 2(31) आहे. 2(7) इज आन्सर. व्हेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द टर्म असेसमेंट इयर इज डिफाईन ॲज सेक्शन डॅश डॅश अंडर इन्कम टॅक्स ऍक्ट. जस्ट मी आता सांगितलं असेसमेंट इयरला कोणता आहे? 2(31), 2(7), 2(10) आणि 2(9). कोणता आहे मित्रांनो? गुड आन्सर, ऑप्शन डी, सेक्शन 2(9). ओके, नेक्स्ट क्वेश्चन. द टर्म इन्कम इज डिफाईन अंडर सेक्शन डॅश डॅश अंडर इन्कम टॅक्स ऍक्ट. इन्कम कोणत्या सेक्शन नुसार जातो? ठीक आहे, सेक्शन 2(24), 2(7), 2(9) आणि 2(31). आता ऑलरेडी आपला 2(7) झाला. 2(7) आहे एसएससी, 2(9) आहे असेसमेंट इयर, वरतीच उत्तर दिसते तुम्हाला. 2(31) आहे पर्सन, हे मी सांगितलं. मग पर्याय काय असेल? व्हेरी गुड, ऑप्शन ए 2(24). ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. टॅक्स रिबेट इज अलाउड ऍज पर सेक्शन. टॅक्स रिबेट म्हणजे एक ज्यांचं कमी उत्पन्न आहे परंतु इन्कम टॅक्सला जे लायबल होतात त्यासाठी सरकारने एक सुंदर योजनाच म्हणता येईल त्याला, ज्यामध्ये खरंच टॅक्स वाचतो आणि ज्यांचं कमी उत्पन्न आहे त्यांना याचा चांगला बेनिफिट होतो. ठीक आहे. याचा सेक्शन आहे, आय थिंक सो नियर अबाउट फ्रॉम प्रिव्हियस 4 to 5 years, असेसमेंट 15-16 किंवा 14-15 तेव्हापासून टॅक्स रिबेट अंमलात आला असेल. त्याचा सेक्शन कोणता आहे? 80C, 16(2), 87A का 80TTA? व्हेरी गुड, ऑप्शन सी 87A, 87A. ठीक आहे, टॅक्स रिबेट.
त्याबद्दल दरवर्षी चेंजेस होत असतात. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग सेक्शन इज ऍप्लिकेबल फॉर क्वालिफाईड सेव्हिंग. क्वालिफाईड सेव्हिंगचा कोणता सेक्शन आहे? पहा पर्याय 80B, 80C, 80U आणि 24C. क्वालिफाईड सेव्हिंग आपण डिडक्शन मध्ये सुरुवातीलाच लिहित असतो ग्रॉस टोटल इन्कम मध्ये. ठीक आहे. 80C इज आन्सर. बऱ्याच विद्यार्थ्यांनी गेस बरोबर केलेला आहे. गुड आन्सर हियर. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ क्वालिफाईड सेव्हिंग. क्वालिफाईड सेव्हिंग कोणती नाही असं विचारलंय. म्हणजे तुम्हाला काही सेव्हिंग दिल्या असतील. लाईफ इन्शुरन्स प्रीमियम. आपण लाईफ इन्शुरन्स प्रीमियमला प्रीमियम पे करतो. इट इज आवर सेव्हिंग अँड इट इज गुड फॉर नेशन म्हणून त्यावरती डिडक्शन दिलं जातं. ठीक आहे. सुकन्या डिपॉझिट स्कीम मुलींच्या नावावरती पोस्ट ऑफिस मध्ये आपण जे पैसे डिपॉझिट करतो क्वालिफाईड सेव्हिंग आहे का? कॉन्ट्रीब्युशन टू पीपीएफ पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ज्यामध्ये एम्प्लॉयर नसतो. जे सेल्फ एम्प्लॉईड लोक आहेत, स्वतः दुकानदार आहेत, छोटा बिझनेस आहे, एकल व्यापारी असेल, प्रोप्रायटरी असेल, त्यांनी स्वतःचा प्रॉव्हिडंट फंड साठी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही स्कीम आहे. आणि इंटरेस्ट ऑन एज्युकेशन लोन. इंटरेस्ट ऑन एज्युकेशन लोन हे जेव्हा पे केलं जातं त्यावेळेला त्याला 80E नुसार डिडक्शन मिळतं. आणि बाकीचे जे 3 आहेत ABC हे 80C मध्ये जातात. त्यालाच क्वालिफाईड सेव्हिंग म्हटलं जातं 80C ला. ठीक आहे. जसे मॅक्झिमम क्वालिफाईड सेव्हिंग 1,50,000 आहे म्हणून इथं ऑप्शन आहे ऑप्शन डी इंटरेस्ट ऑन एज्युकेशन लोन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग डिडक्शन अंडर सेक्शन 80 TTA 80 TTA कोणतं डिडक्शन ऍप्लिकेबल आहे? इंटरेस्ट ऑन हाऊस लोन, इंटरेस्ट पेड ऑन हाऊस लोन सेक्शन 24 नुसार जाते. मेडिकल इन्शुरन्स प्रीमियम, इंटरेस्ट ऑन सेव्हिंग बँक डिपॉझिट, इंटरेस्ट ऑन एज्युकेशन लोन. ओके मित्रांनो, तुम्हाला लक्षात राहावं म्हणून सांगतोय मी. एका प्रश्नातून 5 प्रश्न होतात. ऍक्च्युली मी एवढे सगळे प्रश्न घेऊ शकत नाही. इंटरेस्ट पेड ऑन हाऊस लोन आपण हाऊस प्रॉपर्टीच्या टॉपिक मध्ये सोडवत असतो सेक्शन 24 मध्ये. मेडिकल इन्शुरन्स प्रीमियम 80D नुसार जातो. मेडी 80D. इंटरेस्ट ऑन सेव्हिंग बँक अकाउंट 10,000 लिमिट आहे त्याचं आणि त्याला सेक्शन TTA आहे. आणि इंटरेस्ट ऑन एज्युकेशन लोन एज्युकेशन स्टार्ट फ्रॉम E, दॅट्स वाय डिडक्शन सेक्शन 80E. ओके म्हणजे इथं आहे ऑप्शन C आन्सर इंटरेस्ट ऑन सेव्हिंग बँक अकाउंट. त्यानंतर नेक्स्ट. ऍज पर इन्कम टॅक्स रूल डिप्रिसिएशन इज चार्जेबल टू ब्लॉक ऑफ ऍसेट मे बी डॅश. इन्कम टॅक्स रूल नुसार डिप्रिसिएशन कोणत्या ऍसेटला चार्ज होतो? टँजिबल ऍसेट, इंटँजिबल ऍसेट, बोथ A and B का फिक्टिशियस ऍसेट? आपण अकाउंटिंग मध्ये शिकलो का डिप्रिसिएशन इज चार्ज ओनली ऑन फिक्स ऍसेट. ओके ओनली ऑन फिक्स ऍसेट. परंतु फिक्स ऍसेटचे प्रकार आहेत टँजिबल आणि इनटँजिबल. त्यामुळं इथे तुमचं उत्तर येईल ऑप्शन C A and B. ठीक आहे. ओके टँजिबल आणि इनटँजिबल दोन्हीवरती सुद्धा इन्कम टॅक्स नुसार डिप्रिसिएशन ऍप्लिकेबल आहे. इन्कम रिसिव्ड फ्रॉम UTI युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया याचा इन्कम इज फुल्ली टॅक्सेबल असतो का फुल्ली एक्झेम्प्टेड असतो का पार्टली टॅक्सेबल असतो का पार्टली एक्झेम्प्टेड असतो? मित्रांनो नीट जर विचार केला तर पार्टली टॅक्सेबल म्हणजे काही भाग टॅक्सेबल आहे आणि पार्टली एक्झेम्प्टेड म्हणजे काही भाग सोडून दिला. दोन्हीचा अर्थ एकच आहे ना.
फसवण्यासाठी असे पर्याय बऱ्याच ठिकाणी असणार आहे. दोन्हीचा अर्थ एकच आहे. मग इन्कम रिसिव्ड फ्रॉम युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट मध्ये आपली इन्व्हेस्टमेंट असते, त्यावरचा मिळालेला इन्कम आहे, त्यावरती गव्हर्नमेंट कसं टॅक्स घेणार, म्हणून हा पूर्ण सोडून दिलेला म्हणजे त्या इन्कमवर टॅक्स गृहीत धरला जात नाही, म्हणजेच ऑप्शन बी फुल्ली एक्झेम्प्टेड. कळलं का? ओके. नेक्स्ट, द इन्कम फ्रॉम बेटिंग पैंज लावणे वगैरे इज अ टॅक्सेबल अंडर डॅश डॅश हेड ऑफ इन्कम टॅक्स. बेटिंगचा इन्कम कोणत्या हेडनुसार चार्ज होतो असा प्रश्न आहे. पर्याय पाहूया. इन्कम फ्रॉम प्रोफेशन, इन्कम फ्रॉम बिझनेस, इन शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. पहा, प्रोफेशन, बिझनेस, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि अदर सोर्सेस. येस, गुड आन्सर हियर. इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस इज आन्सर. व्हेरी गुड, चांगला अभ्यास आहे. Income of an individual can be computed under dash dash head under section 24 of Income Tax Act. पर्याय पाहूया आपण. 5, 6, 2, 7. बऱ्याच वेळेला प्रश्नाचा अर्थ कळत नाही, पर्याय पाहावा लागतात. प्रश्न असा आहे, इन्कम ऑफ इंडिव्हिज्युअल कॅन बी कॉम्प्युटेड अंडर डॅश डॅश हेड्स. येस, हाऊ मेनी हेड्स ऑफ इन्कम? सिंपल क्वेश्चन. इन्कम फ्रॉम सॅलरी, हाऊस प्रॉपर्टी, बिझनेस प्रोफेशन, अदर सोर्सेस, कॅपिटल गेन. किती? 5. ऑप्शन ए आन्सर. ओके. नेक्स्ट, अपेक्स बॉडी ऑफ इन्कम टॅक्स डिपार्टमेंट इज. यस, हा प्रश्न येईल का नाही माहित नाही, कारण इन्कम टॅक्स ऑथॉरिटीज म्हणून एक थेरेटिकल पार्ट आहे, त्यावरती सुद्धा मी 2-3 प्रश्न टाकलेले आहेत. अपेक्स बॉडी त्याला काय म्हणतात पहा. अपेक्स बॉडी कोणती आहे? फायनान्स मिनिस्ट्री ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट, डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू, सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया का सीबीडीटी म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स. सीबीडीटीचा आन्सर आहे, लक्षात ठेवा. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स. ठीक आहे. चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स इज एक्झेम्प्टेड फ्रॉम डॅश डॅश चाइल्ड चिल्ड्रन. हा, एक असेल तर चाइल्ड आणि एक असेल तर चिल्ड्रन. ठीक. चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स हा पार्टली टॅक्सेबल अलाउन्स आहे, ज्यामध्ये 100 रुपये पर मंथ, 100 रुपीज पर मंथ फॉर 12 मंथ्स गुणिले 12 गुणिले नंबर ऑफ चाइल्ड. पण एक्झेम्प्टेडला मॅक्झिमम नंबर किती आहे? 1, 2, 3, 4. व्हाट इज आंसर? यस, व्हेरी गुड. मैक्सिमम 2. हम 2 हमारे 2. ठीक है. नेक्स्ट, तो मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? द सॅलरी रेम्युनरेशन और कॉम्पेन्सेशन रिसीव्ड बाय द पार्टनर इज टॅक्सेबल अंडर द हेड. समजा पार्टनरला सॅलरी रेम्युनरेशन किंवा कॉम्पेन्सेशन मिळत असेल. मी मगाशी तुम्हाला सांगितलं, पार्टनरशिप मधून मिळालेला प्रॉफिट हा इन्कमला गृहीत धरला जात नाही. पार्टनरशिप मधून मिळालेला काय? प्रॉफिट. हा प्रॉफिट आहे का? समजा त्या पार्टनरशिप मधून त्याला सॅलरी किंवा रेम्युनरेशन किंवा कॉम्पेन्सेशन म्हणजे एखाद्या स्पेशल कामगिरीबद्दल मिळालेले पैसे ऍज अ पार्टनर, परंतु त्याला पार्टनरचा प्रॉफिट नाही, काय? कॉम्पेन्सेशन, नुकसान भरपाई असेल, तर ते कोणत्या सेक्शन मध्ये, कोणत्या हेड मध्ये टॅक्सेबल असेल असा प्रश्न आहे. कॅपिटल गेन असेल हा, का इन्कम फ्रॉम बिझनेस असेल, का इन्कम फ्रॉम सॅलरी असेल, का अदर सोर्सेस असेल, काय असेल? यस, व्हेरी गुड आन्सर. ऑप्शन बी, इन्कम फ्रॉम बिझनेस. ओके. ठीक है. The entertainment allowance is applicable to deduction for
कोणता एंटरटेनमेंट अलाउन्स. एंटरटेनमेंट अलाउन्स फक्त कोणासाठी डिडक्शनला असतो? गव्हर्नमेंट एम्प्लॉई, प्रायव्हेट सेक्टर एम्प्लॉई, पब्लिक सेक्टर एम्प्लॉई, नन ऑफ दिस. गुड. हा फक्त गव्हर्नमेंट एम्प्लॉईलाच डिडक्शनला जातो सेक्शन 16(2) मध्ये. ठीक आहे. गुड आन्सर हियर ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. नेट टॅक्सेबल इन्कम अंडर टॅक्स इन्कम टॅक्स ऍक्ट इज ग्रॉस टॅक्सेबल इन्कम मायनस. नेट टॅक्सेबल इन्कम अंडर इन्कम टॅक्स ऍक्ट इज ग्रॉस टॅक्सेबल इन्कम मायनस. ग्रॉस टॅक्सेबल इन्कम मायनस. ओके. पर्याय बघूया. डिडक्शन अंडर सेक्शन 80C to 80U अंडर चॅप्टर 6A. ओके. ऍडव्हान्स टॅक्स काही संबंधच नाही. एक्झेम्प्टेड फ्रॉम सेक्शन 10. ओके. डिडक्शन अंडर सेक्शन 24 नाही. काय उत्तर असेल याचं? बघा, आपण जेव्हा ग्रॉस टोटल इन्कम कॅल्क्युलेट करतो त्यावेळेला सर्व मार्गाने मिळालेलं जे एकूण उत्पन्न म्हणजे इन्कम फ्रॉम सॅलरी असेल, हाऊस प्रॉपर्टी असेल, कॅपिटल गेन असेल, अदर सोर्सेस असेल, व्हॉट एव्हर, सगळ्यांची बेरीज करतो, त्याला आपण ग्रॉस टोटल इन्कम म्हणतो. बरोबर. त्यातून काय वजा केल्यावरती नेट टॅक्सेबल इन्कम मिळतो? तर त्यातून तुम्हाला वजा करावं लागतात 80C पासून 80U पर्यंतचे सगळे डिडक्शन. ओके. म्हणजे ऑप्शन ए इज आन्सर. गुड. बऱ्याच जणांनी आन्सर बरोबर डिटेक्ट केलं होतं. ओके. इन्कम टॅक्स इज अ डॅश डॅश टॅक्स ऑन इन्कम ऑफ अ पर्सन. टॅक्स ऑन इन्कम ऑफ पर्सन. पर्याय अॅन्युअल. अच्छा. मंथली, क्वार्टरली का लाईफ टाईम? इन्कम टॅक्स हा दर महिन्याला भरावा लागतो का? नाही ना. क्वार्टरली, लाईफ टाईम एकदाच. ऑब्विसली डेफिनेट आन्सर अॅन्युअल टॅक्स. वार्षिक टॅक्स आहे हा, दरवर्षी पे करायचा असतो. ठीक आहे. अॅन्युअल इज आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. डॅश डॅश % स्टँडर्ड डिडक्शन इज अलाउड ऑन अॅन्युअल व्हॅल्यू. डॅश डॅश %. पर्याय 50%, 25%, 30% का 40%. इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी ज्यामध्ये नेट अॅन्युअल व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करतो त्यामधून किती रुपये डिडक्शन करतो, वजा करतो, हाऊस प्रॉपर्टी. ठीक आहे. सेक्शन 24 आहे. इट्स व्हेरी गुड आन्सर. 30% ऑफ NAV नेट अॅन्युअल व्हॅल्यू. गुड आन्सर. बराच अभ्यास आहे मुलांचा, घाबरायची गरज नाही. द ट्रान्सफर ऑफ ओल्ड मुव्हेबल एसेट will be tax free if it is used for dash dash. use for dash dash म्हणजे कशासाठी वापरली का किती दिवस वापरली? ट्रान्सफरेबल मुव्हेबल एसेट ही टॅक्स फ्री होणार जर ती वापरली फॉर कशासाठी? 5 वर्ष वापरली, 10 वर्ष वापरली, 12 वर्ष वापरली, 8 वर्ष वापरली. म्हणजे एका सर्टन निश्चित कालावधीनंतर ही मुव्हेबल एसेट आपली टॅक्स फ्री होतात. लक्षात असू द्या. 10 इयर इज आन्सर. ओके. नेक्स्ट मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओमध्ये उत्तर देण्यासाठी तुमचं जरी ऑप्शन चुकला असेल तरी हा प्रश्न परीक्षेला आल्यानंतर तुम्हाला करेक्ट ऑप्शन आठवणार आहे आणि त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. बरेच विद्यार्थी व्हिडिओ पाहतात, लाईक पण करत नाही, कमेंट लय लांब राहिली. कमेंट टाकली पाहिजे, व्हिडिओ टाकले, लाईक केलं पाहिजे, जेणेकरून आम्हाला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी थोडस मोटिवेशन मिळतं. ठीक आहे. पुढे सेक्शन 45 ऑफ इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 इज रिलेटेड. 45 चा सेक्शन कसला आहे? मगाशी आपला प्रश्न झालेला आहे. पर्याय सॅलरीचा आहे, हाऊस प्रॉपर्टीचा आहे, अदर इन्कमचा आहे का कॅपिटल गेनचा आहे? येस. गुड आन्सर. बरोबर उत्तर दिलंय सर्वांनी. ऑप्शन डी कॅपिटल गेन. मगाशी सुद्धा हा प्रश्न झाला होता, कॅपिटल गेनला कोणता सेक्शन आहे असा प्रश्न होता. आता सेक्शन 45 कॅपिटल गेन आहे. पेमेंट ऑफ LIC प्रीमियम can be claimed as deduction under section.
हे मग असे मी सांगितले. LIC ला जर तुम्ही प्रीमियम पे केला असेल तर तो डिडक्शनला जातो. कोणत्या सेक्शन मध्ये? 80B मध्ये, 80C मध्ये, 80G मध्ये का 80CCD मध्ये? कशामध्ये जातो? इट्स गुड आन्सर. 80C, that is qualified saving. Very good. Minors income is club to. क्लबिंग ऑफ इन्कम हा एक टॉपिक आहे, थेरी पार्ट आहे, त्यावरती बराचसा जो रेग्युलर सिलेबस मध्ये शिकवला जात नाही. क्लबिंग ऑफ इन्कम तुम्ही CS वगैरे करणार असाल तर त्यामध्ये तुम्हाला हे बऱ्याच वेळेला पाहायला मिळेल. तर क्लबिंग ऑफ इन्कम म्हणजे काय थोडक्यात सांगतो. मुलाचा इन्कम त्याच्या पॅरेंटच्या इन्कम मध्ये ऍड केला जातो जर त्याला कोणता स्पेशल इन्कम मिळालेला असेल तर. ठीक आहे. फादर्स इन्कम वडिलांच्या इन्कम मध्ये जातो का मदर्स इन्कम का आईच्या इन्कम मध्ये जातो का फादर्स और मदर्स इन्कम विच इवर इज लेस दोघांपैकी ज्याचा कमी असेल त्याच्या इन्कम मध्ये ऍड केला जातो का फादर्स और मदर्स इन्कम विच इवर इज ग्रेटर? दोन्ही पर्याय एकच आहे का? नाही. C पर्याय आहे दोघांपैकी ज्याचं कमी आहे त्याचं, आणि D आहे दोघांपैकी ज्याचं जास्त आहे त्याचं. तर काय आन्सर येईल मित्रांनो? ज्याचं जास्त आहे म्हणजे ऑप्शन D. गुड आन्सर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. रेट ऑफ हेल्थ अँड एज्युकेशन सेस. हेल्थ अँड एज्युकेशन सेस ज्यावेळेला आपण GTI सोडवतो त्यावेळेला सगळ्यात शेवटी आपल्याला एज्युकेशन सेस याचे पर्सेंटेज काढायचे असतात. 4%, 5%, 10% आणि 3%. काय आन्सर आहे? 4%. लक्षात असू द्या. ठीक आहे. इन्कम फ्रॉम हाऊस नाही, इन्कम फ्रॉम हॉर्स रेस इज टॅक्सेबल अंडर द हेड. हॉर्स रेस घोड्याची शर्यत त्याच्यापासून इन्कम झाला. ओके. बिझनेस आहे का त्याचा? कॅपिटल गेन आहे का? बिझनेस आहे का? सॅलरी आहे का? अदर सोर्स आहे? काय वाटतं? गुड आन्सर. अदर सोर्स इज आन्सर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. डिडक्शन कॅन बी क्लेम फॉर अमाऊंट डिपॉझिटेड अंडर सुकन्या समृद्धी अकाउंट अंडर. सुकन्या समृद्धी अकाउंट मध्ये जर पैसे डिपॉझिट केले असतील कमीत कमी 500 रुपये इयरली आणि मॅक्झिमम 1.5 लाख 1.5 लाख रुपये तुम्ही सुकन्या समृद्धी अकाउंट मध्ये टाकू शकता, ज्यावरती तुम्हाला डिडक्शन मिळतं, म्हणजे त्या पैशावरती टॅक्स भरण्याची गरज नाही. मग ते डिडक्शन कोणत्या सेक्शन मध्ये डिडक्शन होतं असा प्रश्न आहे. 80C, 80D, 80CCC का 80G? ठीक आहे. गुड आन्सर. ही सुद्धा क्वालिफाईड सेव्हिंग आहे मित्रांनो, म्हणजे आन्सर असेल पर्याय ऑप्शन A. ओके. ठीक आहे. नेक्स्ट. द अमाउंट ऑफ टोटल इन्कम इज राउंडेड ऑफ to the nearest multiple of dash dash. Okay. Multiple of. Denomination तुम्हाला माहिती आहे. 1 रुपी करेन्सी, 5 रुपीज, 10 रुपी, 100 रुपी, 50 रुपीज, 20 रुपीज. ओके. पाहूया आता. रुपीज 100, रुपीज 50, रुपीज 5, रुपीज 10. तर ज्या वेळेला तुम्ही इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट करता किंवा इन्कम टॅक्स फाइंड करतो, लायबिलिटी फाइंड करतो, त्यावेळेला जी अमाऊंट येते ना ती मल्टिपल 10 रुपीजच्या आसपास असायला पाहिजे. म्हणजे समजा तुमचं 47 आलं तर त्याला 50 करायचं, 38 आलं तर त्याला 40 करायचं, 11 आलं तर त्याला 10 करायचं. समजलं? अशा पद्धतीने मल्टिपल ऑफ 10. तुम्ही लाईट बिल सुद्धा चेक करू शकता. आता लाईट बिल जे येतात त्याची सुद्धा अमाऊंट पहा. लाईट बिल आलेलं किती असतं आणि भरायचे किती असतात. ठीक आहे. थोडा अभ्यास करायचा समजतं. इथं 10 हे उत्तर आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ फुल्ली टॅक्सेबल अलाउन्स. फुल्ली टॅक्सेबल अलाउन्स म्हणजे फुल्ली टॅक्सेबल अलाउन्सचं एक्झाम्पल कोणतं आहे? फुल्ली टॅक्सेबल. ओके.
चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स फुली टॅक्सेबल असतो का? नाही सर, 100 रुपये वजा करतात त्याचे. ठीक. हाऊस रेंट अलाउन्स फुली टॅक्सेबल असतं का? सॉरी, फुली टॅक्सेबल असतं का? नाही सर, त्याच्यातून ते काहीतरी बरंच कॅल्क्युलेशन आहे. ओके. फिक्स मेडिकल अलाउन्स फुली टॅक्सेबल आहे का? काही माहित नाही. फॉरेन अलाउन्स याच्यावरती तर टॅक्सच नसतो. डेफिनेट आन्सर काय असेल मग? व्हेरी गुड, ऑप्शन सी, फिक्स मेडिकल अलाउन्स. ओके. नेक्स्ट, net annual value is equal to gross annual value minus standard deduction, gross annual value minus municipal tax, gross annual value minus interest paid, आणि शेवटचा पर्याय gross annual value minus rebate. नेट अॅन्युअल व्हॅल्यू इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीचा प्रश्न आहे. तुम्हाला माहिती आहे, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी कॅल्क्युलेट करताना घरापासून किती पैसे कमवले त्याचा विचार न करता त्या घराचं अॅन्युअल व्हॅल्यू डिटरमाइन केलं जातं, आणि अॅन्युअल व्हॅल्यू मधून काय वजा केल्यावर नेट अॅन्युअल व्हॅल्यू येते. मग नेट अॅन्युअल व्हॅल्यू मधून आपण 30% मायनस करतो, स्टँडर्ड डिडक्शन, आणि इंटरेस्ट ऑन बॉरोड कॅपिटल मायनस करतो. मग नेट अॅन्युअल व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट केली जाते? यस, ज्या वेळेला ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू मधून म्युनिसिपल टॅक्स पे केला जातो, म्युनिसिपल टॅक्स, आणि म्युनिसिपल टॅक्स तेव्हाच डिडक्ट होईल जेव्हा तो पेड असेल आणि पेड बाय ओनर असेल. ठीक आहे, पाहूया. गुड आन्सर हियर. ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू मायनस म्युनिसिपल टॅक्स इज इक्वल टू नेट अॅन्युअल व्हॅल्यू. मुलं असं पण लक्षात ठेवतात, गावातून टॅक्स वजा केला का नावात जातो, म्हणजे गाव GAV मायनस टॅक्स इज इक्वल टू नाव NAV. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल ऑफ टॅक्स फ्री अलाउन्स? कोणता टॅक्स फ्री अलाउन्स आहे? टॅक्स फ्री अलाउन्स पर्याय पाहूया. चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स टॅक्स फ्री आहे का? हाऊस रेंट अलाउन्स टॅक्स फ्री आहे का? फिक्स मेडिकल अलाउन्स टॅक्स फ्री आहे का? फॉरेन अलाउन्स टॅक्स फ्री आहे का? जस्ट मी अगोदरच्या प्रश्नाला तुम्हाला आन्सर सांगितलेला आहे, तेच ऑप्शन आहे, फक्त तिथे टॅक्सेबल होतं, इथं टॅक्स फ्री आहे. काय उत्तर येईल मित्रांनो? कोणता टॅक्स फ्री आहे? फॉरेन अलाउन्स. ओके, गुड आन्सर. मित्रांनो, तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मित्रांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही थोडा अभ्यासामध्ये मदत होईल. ठीक आहे, पाहूया. द स्टँडर्ड डिडक्शन ॲज पर सेक्शन 16(1) फॉर असेसमेंट इयर 2020-21. सेक्शन 16 नुसार स्टँडर्ड डिडक्शन किती असतं? 30% असतं सॅलरीच्या का 40% असतं सॅलरीच्या? 40,000 रुपये का 50,000 रुपये? काय उत्तर येईल? येस, व्हेरी गुड आन्सर हियर. ₹50,000. राईट आन्सर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. द डिडक्शन ऍप्लिकेबल फॉर इन्कम फ्रॉम फॅमिली पेन्शन. अदर सोर्सेस मध्ये फॅमिली पेन्शनचा इन्कम आपण कन्सिडर करतो, त्याचं डिडक्शन किती असतं? 30% ऑफ अॅन्युअल पेन्शन, 50% ऑफ अॅन्युअल पेन्शन, or 25,000 is whichever is less. 1/2 of pension or ₹15,000 whichever is less, and 1/3 of pension which is annual pension or ₹15,000 whichever is less. मित्रांनो, काय उत्तर आहे? फॅमिली पेन्शन आपण अदर सोर्स या हेड मध्ये आपण कॅल्क्युलेट करत असतो, इन्कम मध्ये घेत असतो. राईट आन्सर ऑप्शन डी, 1/3 or ₹15,000 whichever is less. म्हणजे समजा तुम्हाला बघा ₹4,000 पर मंथ मिळाले फॅमिली पेन्शन. 4,000 गुणिले 12, 12 गुणिले 4, 12 चौक 48, 48,000 मिळतील. बरोबर. मग त्याच्या 1/3 किती येतील? 16,000 किंवा 15,000. मग वजा काय होईल? 48 वजा 16 का 48 वजा 15,000. समजा तुम्हाला 10,000 रुपये महिना पेन्शन मिळाली, 1,20,000च्या 1/3 40,000.
मग 40,000 वजा होतील का 15,000. 15,000 समजा तुम्हाला 3,000 रुपये पेन्शन मिळाली. 3,000 गुणिले 12 36,000. ओके, त्याच्या 1/3 12,000. मग 36,000 मधून 12,000 वजा करायचे का 15,000 वजा करायचे. आता 12,000 विच युअर इज लेस. ओके, ज्या वेळेला आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सोडवतो त्यावेळेला विद्यार्थ्यांना बरोबर कळतं. आता हे ऑप्शन लक्षात ठेवा, 1/3 और 15,000. ओके मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला अशा प्रकारचे खूप सारे व्हिडिओज या चॅनलवर अवेलेबल होतील, जेणेकरून तुमचं नॉलेज अपडेट होईल आणि परमनंटली लक्षात राहील. परीक्षेला त्याचा निश्चित फायदा होईल. या व्हिडिओचा फायदा तुमच्या मित्राला व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर नक्की व्हिडिओ शेअर करा. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट लक फॉर युअर एक्झाम. गुड बाय.